म्हणतात ना, मुली ह्या वडिलांच्या फार लाडाच्या असतात आणि त्याच्यासाठी एक वेगळाच सॉफ्ट कॉर्नर त्यांच्या मनात असतो. ती मुलगी मुलगी असते आणि तशी बॉन्डिंग त्यांची आमच्यापर्यंत आहे. म्हणजे आम्ही मुली दोघी, म्हणजे माझी बहीण आणि मी, आम्ही आमच्या वडिलांना जे इतर कोणी सांगू शकत नाही तसंही आम्ही जरा ठणकावून पण गोष्टी सांगू शकतो आणि कडक शब्दात पण सांगू शकतो. हे चालणार नाही तेवढी मला वाटत नाही कोणाची दुसऱ्याची हिंमत होईल त्यांना सांगण्याची. आणि ते ऐकतात, ते सहन करतात, ते ऐकून त्याच्यावरती ते मान्य पण करतात. आणि गेल्या अनेक वर्षांमध्ये मुलगी म्हणून त्यांच्याकडनं खरंच म्हणजे जे प्रेम किंवा जी कसं राहावं समाजामध्ये हे जे त्यांनी शिकवण दिली आहे, म्हणजे ते राजकीय दृष्ट्या त्यांच्याकडे वेळ नसायचा, पण ते लहानपणापासून हे लक्ष ठेवायचे, तुला स्वयंपाक येतोय की नाही, हिला पोळ्या येत आहेत की नाही, हिला पोळ्या शिकव, हिला हे सगळं स्वयंपाक पण शिकव, मग त्याच्याबरोबर तू शिक्षणामध्ये काय करते. म्हणजे मी कॉलेजला असताना माझा वडिलांचं म्हणजे आमचं घर आणि मी होते सिडनम कॉलेजला आणि तिथल्या तिथे GLCला, ह्या दोघंही शाळेच्या समोरून ते सहज चक्कर मारायचे गाडीतनं. तेव्हा ते मंत्री होते आणि चक्कर मारल्यानंतर मग मला म्हणायचे, राणी म्हणतात मला घरी, म्हणतात तू काय तिथे मला कॉलेजच्या बाहेर काय गाड्यांवर दिसली नाही, अभ्यास चालू आहे म्हणजे तुझा व्यवस्थित. म्हणजे एवढं बारीक लक्ष त्यांचं असायचं की मी कुठेतरी फिरते का, मी कुठे नरिमन पॉइंटवर गेलीये का चक्कर मारायला वगैरे, एवढं बारीक लक्ष त्यांचं असायचं. आणि ते शिक्षकांना पण तेवढंच कडक शब्दामध्ये सांगायचे, इतर विद्यार्थ्यांना जशी ट्रीटमेंट असते तशीच हिला असली पाहिजे, हिची तक्रार असेल तर हिला शिक्षा झाली पाहिजे. आणि अशा अनेक घटना आहेत की मी दिवसभर प्रिन्सिपलच्या कॅबिनच्या बाहेर शिक्षा म्हणून उपभोगली आहे, पण त्याच्यामध्ये ते म्हणायचे तू काहीतरी चुकीचं केलंस तर तुला शिक्षा झाली पाहिजे. अशा अनेक घटना आहेत. त्यांच्यासोबत जे काय दिवस घालवलेत, खरं वडिलांनीच मला आतापर्यंत मी जे काय राजकारणात आहे हे त्यांनी घडवलंय. मला प्रत्येक वेळेस सांगणं, ते तुम्हाला सूचना करत राहतात, हे तुझं चुकलंय, हे तुला असं करायला हवं, हे सगळं हे त्यांच्याकडून आलेले गुण आहेत. आणि चाललंय काम, त्यांच्या पावलावर पाऊल टाकून महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करण्याचं काम चालू आहे. बरं.